दिल्लीत जंतर मंतर लाखो विद्यार्थी सोनम वांगचुक यांचे उपोषण, सीजेपीचा चलो संसद मोर्चा आणि पोलिसांचा लाठीचार्ज. आणि मध्यभागी एकच नाव, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान. प्रश्न असा की या सगळ्यात प्रधानांची चूक काय? सरकार राजीनामा घेईल का आणि राहुल गांधी काँग्रेस सीजेपीशी जोडतील का? आजच्या या विशेष एपिसोडमध्ये आपण प्रत्येक मुद्द्यांची सखोल तपासणी करणार आहोत. निष्पक्ष, तथ्याधिष्ठ आणि स्पष्टपणे आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये कोणते प्रश्न आपण सोडवणार आहोत? या व्हिडिओमध्ये आपण 7 मोठे प्रश्न सोडवणार आहोत. नीट पेपर लीक प्रकरण नेमके काय? प्रधानांची चूक काय मानली जाते? सोनम वांगचुक यांनी सीजेपीला पाठिंबा का दिला? सीजेपीला पैसे मिळतात का? फंडिंगचे सत्य काय? राजकीय कार्यकर्त्यांचा आक्रोश उशिरा का? विद्यार्थ्यावर लाठीचार्ज आदेश कोणी दिला? आता खरंच धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील का? राहुल गांधी काँग्रेस सीजेपीशी जोडले जातील का? राहुल गांधी का नाही भेटले? महाराष्ट्रातील नेते काय म्हणतात? हे सगळे मुद्दे आपण एका सलग कथेप्रमाणे पाहूया. भाग 1 मध्ये नीट पेपर लीक घटना, आरोप आणि शिक्षण खात्याची जबाबदारी. जे नीट यूजी ही देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा समजली जाते, अशा लाखो विद्यार्थ्यांचे वर्षभर तयारी करता 2026 मध्ये काही तक्रारी आल्या. पेपर लीकचे आरोप, कथित अनियमितता, काही केंद्रावर गोंधळ. विद्यार्थ्यांचा एक गट म्हणतो परीक्षा रद्द करा, नवीन घ्या, दोषींना शिक्षा द्या. दुसरा गट म्हणतो पारदर्शकता हवी पण वर्ष वाया जाऊ नये. आता इथे धर्मेंद्र प्रधान यांच्या भूमिकेचा मुद्दा येतो. केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून त्यांच्या खात्याखाली एनटीए परीक्षा व्यवस्थापनाचे धोरणात्मक नियंत्रण येते. जेव्हा प्रश्न शिक्षण व्यवस्थेचा आणि परीक्षा पारदर्शकता याचा असतो, तेव्हा राजकीय जबाबदारी मंत्र्यावर येते. मग तो प्रत्यक्ष दोषी असो वा नसो. विरोधकांचे म्हणणे सोपे आहे, जेव्हा विश्वास उडाला तेव्हा मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी. पण सरकारची बाजू काय? सरकार म्हणते प्रक्रिया सुरू आहे, तपास चालू आहे, घाईने निर्णय घेऊ नयेत. इथे मूलभूत संघर्ष आहेत. विद्यार्थ्यांचा संताप आणि न्यायाची मागणी वर्सेस सरकारची प्रक्रियात्मक सावधगिरी. या तणावातूनच राजीनामा ही मागणी पुढे आली. मग भाग 2 मध्ये काय? सोनम वांगचुक कोण आहेत? सीजेपीला का पाठिंबा? सोनम वांगचुक लडाखचे अभियंता, शिक्षण सुधारक, मॅगसेस पुरस्कार विजेते, स्टुडंट एज्युकेशन अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख चे संस्थापक. त्यांची ओळख व्यावहारिक शिक्षण, स्थानिक भाषेतून शिकवणे आणि परीक्षा केंद्रित मानसिकतेवर टीका. आता प्रश्न, त्यांनी सीजेपीला पाठिंबा का दिला? कारण सीजेपीने नीट पारदर्शकता, शिक्षण सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या न्यायाची मागणी केली. सोनम यांचे दीर्घकालीन मुद्दे आणि सीजेपीच्या आंदोलनाची तत्कालीन मागणी यांचा छेदबिंदू येथे तयार होतो. म्हणून ते उपोषणाला बसले. केवळ पेपर लीक पुरता मर्यादित न राहता शिक्षण व्यवस्थेतील संरचनात्मक बदल या मोठ्या मुद्द्यापर्यंत जाण्यासाठी महत्वाची बाब, सोनम यांनी आंदोलना विद्यार्थी केंद्रित आणि राजकीय पक्षांपासून दूर असे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा संसद मोर्चा, पोलिसांचा लाठीचार्ज आणि विरोधकांचे रॅली आयोजन सुरू झाले, तेव्हा हे आंदोलन अपरिहार्यपणे राजकीय झाले. भाग 3 मध्ये सीजेपी काय आहे? सीजेपीला पैसे मिळतात का? आता कॉकरोच जनता पार्टी ही अभिजित दिपके यांनी स्थापन केलेली संघटना, ज्याला आपण पार्टी म्हणतो, जी भ्रष्टाचार, शिक्षण, आरोग्य सुधारणा आणि नागरिक हक्क यावर आवाज उठवते. कॉकरोच हे नाव प्रतिकात्मक. जेव्हा व्यवस्था कुजते तेव्हा टिकून राहणारा प्राणी असा अर्थ लावला जातो. आता संवेदनशील प्रश्न, सीजेपीला पैसे मिळतात का? भारतात संदर्भात प्रत्येक पक्ष संघटनाला काही प्रमाणात फंडिंग लागते. सभा असेल, मोर्चा असेल, प्रचार असतील, बरोबर आहे ना. लॉजिस्टिक सीपीजीचे नेते सांगतात, आमचे फंडिंग छोटे छोटे नागरिक, ऑनलाईन डोनेशन आणि स्थानिक समर्थकांकडून येते. विरोधक मात्र शंका उपस्थित करतात, मागे कोण आहे? मोठे हितसंबंध तर नाहीत ना. इथे तथ्य काय? सध्या उपलब्ध सार्वजनिक माहितीनुसार सीजेपीचे मोठे कॉर्पोरेट फंडिंग सिद्ध झालेलं नाही. पण कोणतीही चळवळ जेव्हा मोठी होते तेव्हा फंडिंगची प्रश्नाची चौकशी होणे साहजिक असते.
तुम्ही जेव्हा हजारो लोकांचे जंतर मंतरवर जमवणे असतील, बॅनर स्टेज असेल, लाईव्ह स्ट्रीमिंग असतील, मेडिकल मदत असेल, कायदेशीर मदत असेल, यांची सोय करता तेव्हा पैशाशिवाय मुख्य नाही. मुख्य मुद्दा पैशाचे स्रोत पारदर्शक असावे आणि हे आंदोलन विद्यार्थ्याचे राहिले पाहिजे की पक्षाचे बनले पाहिजे ही ओळख पुढील दिवसात ठरणार आहे. तर भाग चौथाचा जो मुद्दा आहे तो राजकीय आक्रोश उशिरा का झाला आणि लाठीचार्ज करण्यासाठी कोणी आदेश दिला. विद्यार्थ्यांचे आंदोलन काही दिवस शांत सुरू होते, पण जेव्हा सोनम यांच्या उपोषणाला 20च्या अधिक दिवस पूर्ण झाले आणि सीजेपीने चलो संसद जाहीर केला तेव्हा विरोधक अधिक सक्रिय झाले. का उशिरा? कारण सुरुवातीला आंदोलन छोटे वाटले, मीडिया कव्हरेज कमी होते, विरोधकांना आंदोलन विद्यार्थी केंद्रित आहे की पक्षीय याची खात्री नव्हती. पण जेव्हा पोलिसांनी सोनम यांना रुग्णालयात हलवले आणि लाठी चार्जचे व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा राजकीय दबाव मात्र सुरू झाला, वाढला. आता लाठीचार्जचा प्रश्न म्हणजे आदेश कोणी दिला? दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात. गृह मंत्रालय म्हणजे मैदानावरचे अधिकारी स्थितीनुसार निर्णय घेतात, पण धोरणात्मक पातळीवरती जबाबदारी केंद्रावर येते. आंदोलकाचे म्हणणे परवानगी न देता अमानुष लाठीचार्ज, पोलीस आणि सरकारचे म्हणणे कायदा सुव्यवस्था, अडथळे, दगडफेक आणि गर्दी पांगवणे आवश्यक. इथे दोन्ही बाजूंचे दावे आहेत, पण परिणाम एक जनमत पेटले. विद्यार्थ्यावरती लाठी हा भावनिक मुद्दा राजकीय दृष्ट्या धारदार ठरतो. भाग क्रमांक 5. आता धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील का? सध्या स्थिती अशी आहे, विरोधकांनी राज्यसभेत राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले आधी राजीनामा द्या मग चर्चा. भाजप नेते जे.पी. नड्डा म्हणाले नीटवर चर्चेला तयार आहोत. तर सरकारकडून प्रधानांचा राजीनामा स्वीकारण्याचे संकेत नाहीत. पुढे काय होऊ शकते? 3 शक्यता आहेत. नंबर 1, सरकार तपास समिती स्वतंत्र मूलभूत तपास जाहीर करते आणि वाद थंड करण्याचा प्रयत्न करते. नंबर 2 आहे, जनआंदोलन तीव्र झाले, न्यायालयीन टिप्पणी झाली किंवा संसदीय दबाव असह्य झाला तर खाते बदल किंवा मंत्रिपदात बदल होऊ शकते. तिसरा, राजीनामा जर पुढील तपासात गंभीर निष्कर्ष आले किंवा जनमत अत्यंत प्रतिकूल झाले तर नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा शक्य आहे. पण सध्या तरी सरकारची भूमिका प्रक्रिया सुरू आहे, घाई नाही, म्हणून जवळच्या काळात राजीनाम्याची शक्यता कमी पण शून्य नाही. भाग 6, राहुल गांधी सीजेपीशी जोडले जातील का? राहुल गांधी का नाही भेटले? काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी नीट मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे, पण राज्यसभेत खरगेंनी प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी मागितली तेव्हा राहुल गांधींनी पीएम निवासस्थानाबाहेर धरणे, निदर्शने केली. पण सीजेपीशी औपचारिक जोड दिसत नाही, कारण सीजेपीने सुरुवातीला राजकीय पक्षापासून दूर असे आव्हान केले. काँग्रेसला विद्यार्थी आंदोलनाचा वापर अशी प्रतिमा टाळायची आहे. दुसरीकडे सीजेपीला पक्षाचे साधन बनवण्याची भीती आहे. राहुल गांधी का नाही भेटले? संभाव्य कारणे असे असू शकतात. सीजेपी नेते आंदोलकाशी थेट भेटीचे औपचारिक निमंत्रण किंवा त्यामध्ये समन्वय नसेल. भेटीमुळे, आंदोलनामुळे पक्षाच्या ताब्यात असा संदेश जाऊ शकतो. काँग्रेस सध्या संसद आणि सार्वजनिक मंचावरती दाब देऊन राजकीय दबाव निर्माण करत आहे. आता थेट सीजेपी नेतृत्वाशी जोडण्यापेक्षा पण भविष्यात जर आंदोलन अधिक मोठे झाले तर समन्वय किंवा संयुक्त मंच तयार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तर भाग 7 क्रमांक, महाराष्ट्रातील नेते काय म्हणतात? महाराष्ट्रातून विविध प्रतिक्रिया आल्या. राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे प्रवक्ते अनिश गावंडे यांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्जवर तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेस आणि शिवसेना युबीटी नेत्यांनी पारदर्शक तपास प्लस नैतिक जबाबदारीची मागणी केली. भाजप नेत्यांनी प्रक्रिया सुरू आहे, राजकारण नको असे म्हटले आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी संघटनांनाही शिष्यवृत्ती थकबाकी प्लस पेपर लीक या दोन्ही मुद्द्यांना जोडून आवाज उठवला. म्हणून हा मुद्दा फक्त दिल्ली पुरता न राहता तो राष्ट्रीय आणि राज्यातील विद्यार्थी पालकांच्या जिव्हाळ्याचा आहे. थेट उत्तर, सध्या तरी धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील असे संकेत नाहीत,
पण जर तपासात गंभीर निष्कर्ष आले किंवा जनमत अधिक उग्र झाले तर नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा शक्य आहे. CJP काँग्रेस संबंध सध्या समांतर दाब आहेत, औपचारिक जोड नाहीत आणि महाराष्ट्रातील नेतेही पारदर्शकता अधिक न्याय यावरच ठाम आहेत.